पाठ 5वा घरोघरी पाणी। आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी पाण्याची गरज पडते? खालील चित्रात पाणी साठवण्यासाठी भांडी दाखवली आहेत। त्यापैकी अलीकडे वापरात असलेली भांडी कोणती आहे? ही भांडी कोणत्या पदार्थापासून बनलेली असतात? जर पाण्याच्या भांड्याला झाकण आणि तोटी असण्याचे फायदे कोणकोणते आपल्याला असतात? पाण्याच्या पिण्यासाठी आपल्याला इथं माठ दाखवलेला आहे, दुसरा एक माठ दाखवलेला आहे, पाण्याचा जार देखील दाखवलेला आहे। वेगवेगळे आपण टाकीमध्ये पाणी, तर स्टीलच्या टाकीमध्ये पाणी, वेगवेगळ्या आपल्या सतत पाण्याची गरज असते। गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून घरात साठवून ठेवावे लागते। पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळशा व मातीपासून बनवलेली मडकी, रांजणे असे पदार्थ होते। घरोघरी हौद, टाक्याही बांधायचे। आता मात्र स्टील व प्लास्टिक पासून पाण्याची साठवण करण्यासाठी भांडी वापरले जातात। तर पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घेतली जाते? आरोग्यासाठी पिण्याचे पाणी हे निर्धोक असणे गरजेचे असते। पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात, म्हणून पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे। पिण्याचे जे काही आणि स्वयंपाकाचे जे काही पाणी असतात, तर पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्यासाठी भांडी आपण झाकून ठेवतो। त्यामुळे पाण्यामध्ये धूळ व कचरा पडत नाही। हात बुडून पाणी काढले की हातांना लागलेली घाण पाण्यामध्ये जाते, म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे वोगराळे वापरतो। पाणी काढून लगेच झाकण ठेवतो। जर का पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे। त्यामुळे पाणी खराब होण्याची प्रश्नच उरत नाही। पाणी काढणेही अधिक सोयीचे होते। एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्याआधी ते भांडे आपण धुवून घेतो। आपण अशी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी स्वच्छ राहताना पाहायला मिळते। पाणी शिळे होत नाही। आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून टाकतात, तर दुसरे पाणी भरतात। त्यांना वाटते पाणी शिळे झाले आहे, पण ही समजूत जी असन तर ती चुकीची समजूत आहे। पाणी कधी शिळे होत नाही। पाणी ओतून देणे चांगले नाही, पाणी वाया घालणे चांगले नाही, पाणी खराबही होत नाही। तर आपण पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा। पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील किंवा प्लास्टिकची भांडी लोक का पसंत करू लागले असतील? एक प्लास्टिकची बाटली घ्यायची, तिचा वरचा निमुळता भाग कापून टाका। बाटलीच्या 4 बाजूंना तळापासून थोड्या वर 4 छिद्रे पाडा। एका रिकामी रिफिल घ्या व तिचे 4 छोटे तुकडे कापून घ्या। 4 तुकडे त्या छिद्रामध्ये घट्ट बसवा। बाटलीत पाणी भरा। तुम्हाला काय आढळून येईल? सर्व नळांना पाणी वाहू लागते। यावरून काय उलगडते? एका ठिकाणी साठवलेले पाणी नळाचा वापर करून निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला पाठवता येते। म्हणून आपल्याला आपल्या शहरामध्ये, नगरामध्ये पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात। पाण्याच्या टाक्या काय करतात की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाणी नेण्याचं कार्य करतात। सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवतात। नळांच्या मदतीने या टाकीतील पाणी इमारतीत नालीमध्ये, स्वयंपाकघरामध्ये पोहोचता येते। नळांना तोट्या बसवल्या की पाणी पाहिजे तेथे आणि पाहिजे तेव्हा घेता येते। नळ बंद सुद्धा करता येतो। अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी सुद्धा आपल्याला पोहोचवता येते। म्हणजेच आपण नळाचा उपयोग कशासाठी करतोय? टाकीमधून पाणी आल्याच्या नंतर आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी उपयोग करतोय। घरात प्रत्येक आपला स्वयंपाक करून घ्यावा असा नियम असेल तर कोणत्या अडचणी येतील, कोणते फायदे होतील? म्हणजे रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागते असेल तर त्यांना कोणत्या अडचणी येत असतील, कोणते फायदे देखील होत असतील? पाण्याचा जो काही पुरवठा आहे तो पाण्याचा पुरवठा कसा केला जातो? आपल्याला तलाव, नदी, धरणे आपले
पाण्याचे स्रोत आहेत. आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. थेट तेथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात. शिवाय त्यातील पाणी जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येतील याची खात्री सुद्धा देता येत नाही. म्हणून गावाजवळ एखादा मोठा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणावे लागतात. तेथे ते पिण्यासाठी निर्धोक करावे लागतात. याला जलशुद्धीकरण केंद्र म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे काय? पाणी शुद्ध करण्याच्या ठिकाणाला जलशुद्धीकरण केंद्र असं म्हटलं जातात. सर्वांनी ते पिण्यासाठी योग्य असतात. पाणी भरलेल्या बादलीतून आपण पिचकारीने पाणी भरून घेतो व त्यावेळी पाणी वाहण्याची दिशा कोणती असते? पाणी आपण ते वर उचलतोय म्हणजे उंचावरील टाकी पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहीत आहे. परंतु वर पाणी ओढायचे असेल तर जोर लावावा लागतो. त्यासाठी एखादे यंत्र वापरावे लागते. पाणी चढण्यासाठी पंप वापरतात, मोटार वापरतात. मोटार पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज याचा उपयोग केला जातो. विजेचा शोध लावण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य नव्हते. विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचता येतात. त्यामुळे उंच टाक्यामध्ये पाणी साठवता येते. तेथून ते लांब अंतरापर्यंत गावांना व शहरांना पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रामधून सुद्धा पाणी घरोघरी सुद्धा पाठवले जातात. तर पोहोचवण्याच्या आधी एका उंचावरील टाकीत साठवून ठेवतात. त्या टाकीतून लगेच तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात. उंचीवरील टाकीच्या नळापासून आणखीन शाखा निघतात. त्या शाखा टाकी भोवतालच्या वेगवेगळ्या वस्तीमध्ये पोहोचवल्या जातात. वस्तीत पोहोचवल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात आणि पाणी घरोघर पोहोचवल्या जातात. काही ठिकाणी एखाद्या वस्तूसाठी 2 ते 3 सार्वजनिक नळ असतात. आसपासचे लोक तेथे येऊन आपल्या कुटुंबासाठी पाणी भरण्याचं काम करत असतात. म्हणजे गावासाठी एक पाण्याची टाकी असते. तर ह्या टाकीला जे काही पाणी असेल तर ते पाणी आपण तलावामधून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणलं जातं. जलशुद्धीकरण केंद्रामधून टाकीमध्ये पोहोचवलं जातं आणि टाकीमधून शुद्ध पाणी प्रत्येक घरापर्यंत, शहरापर्यंत, नगरापर्यंत पोहोचवल्या जाते. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून पाणी हा मानवी जीवनाचा स्रोत आहे. शक्य तितका जवळ असणे गरजेचे असतात. त्यामुळे प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्या तरी मोठ्या नदी तीरावर. आपल्या देशामध्ये असे अनेक शहरे आहेत. उत्तर भारतात यमुना नदीवर दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. बिहारमध्ये गंगा नदीवर पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवर नाशिक अशा प्राचीन नगरांची उदय होताना आपण पाहिलेले आहे. त्याचं कारण आहे की माणसाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ते पाणी आपल्याला नदीतून, विहिरीतून, तलावातून मिळत असतं. आजही काही वस्त्यामध्ये विहिरीमधून किंवा कुंपण नलिकातून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक असेल तर ते पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे लागते. आरोग्याला धोका होणार नाही याची खात्री करून घ्यावी लागते. काही ठिकाणी टँकरमधून पाणी वाहतूक करून वस्त्यावर पाणी पुरावे लागतात. दररोज तुमच्या घरामध्ये किती पाणी लागते? रोजच्या लागणारे पाणी तुम्हाला कुठून येतं आणि कोण भरतंय? तुमच्या घरातील एक रिकामी बादली घ्या, ती उचलून तिच्या वजनाचा अंदाज घ्या. आता बादली पाण्याने अर्धी भराव ती किती जड होते याचा अनुमान तुम्ही करू शकता. पूर्ण भरलेली बादली उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे कष्टाचे काम आहे ना? तुमच्या घरी अशा किती बादल्या पाणी रोज लागते आठवा. तेवढे पाणी भरण्यासाठी किती श्रम करावे लागते याचा तुम्हाला अंदाज देखील येईल. ही यंत्रे चालवण्यासाठी कोणती इंधन लागतात? कुंपण नलिकेतून पाणी काढणारा पंप म्हणजेच मोटार, उंचावरील टाकीमध्ये पाणी चढवणारा पंप म्हणजेच मोटारच म्हणता येईल. वस्तीमध्ये पाणी पोहोचवणारा टँकर, ट्रॅक्टरद्वारे आपण तो पाणी पोहोचू शकतोय. पाण्याचे शुद्धीकरण करणे, ते उंचीवरील टाकीत चढवणे यासाठी अनेक लोक सतत काम करत असतात. तेथील यंत्र चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते. त्यासाठी खूप मोठा खर्च येतो. म्हणून पाणी हे मौल्यवान पदार्थ आहे. आपल्या मौल्यवान वस्तू जशा सांभाळतो तसेच आपण पाण्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. भरून ठेवलेल्या नळाचे पाणी वाया जाऊ नये, ते खराब होऊ नये. पाण्याची काटकसरीने वापर करायला पाहिजे. तोंड धुण्यासाठी घेतलेले पाणी उरले तर फेकून न देता ती परत वापरण्यासाठी ठेवून देता आली पाहिजे. रोज दात घासत असताना नळातून पाणी वाहून जाता कामा नये.
नळ मधून बंद करायला पाहिजे, वेळ लागेल त्यावेळेसच त्याला चालू करायला पाहिजे. फळभाज्या धुण्यासाठी वापरलेले पाणी फेकून न देता ते झाडांना टाकले पाहिजे. भांडी हिसळताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने न वाहता भांडी जेवढे लागेल तेवढ्याच पाण्याने धुतली पाहिजे. डोके चालवायला पाहिजे. बागेत पाणी द्यायचे आहे, नळांना पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे. तुम्ही कोणते पाणी वापराल, आपल्याला जे पाणी वापरायचे ते आपण वापरू शकतोय, परंतु ते काटकसरीने वापरणं गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला पाठातून काय शिकायला मिळाले, आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो. आपण पाणी घरात साठवून ठेवत असतो, म्हणजेच साठवलेल्या भांड्याला झाकण किंवा तोटी लावणे गरजेचे आहे, कारण त्याच्यामुळं पाणी स्वच्छ आणि सोयीचे राहते. पिण्याचे जे काही पाणी आहे ते निर्धोक असेल तर आजार होऊ शकणार नाही, म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शहरामध्ये तसेच लहान मोठ्या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्र व वितरण केंद्र व्यवस्था केलेली असते. त्या स्रोतातून आपण पाणी घेत असते, ते निर्धोक असल्याची आपण खात्री करायला पाहिजे. पिण्याचे पाणी मिळवणे हे काही श्रमाचे आणि खर्चाचे काम आहे. पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे. जर का आपण हे कार्य केलं तर आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. जर आपण पाणी योग्य पद्धतीने जर का वापरलं नाही तर पाणी एक दिवस संपून जाईल आणि आपल्याला पिण्यासाठी पाणी देखील मिळणार नाही. म्हणून पाणी कसं वापरलं पाहिजे, काटकसरीने वापरले